माझ्या तमाम समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम। बांधवांनो, गेल्या आठवड्यात आपण पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं की कळत नकळत का होईना बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला। खरं तर तो नुसता फोटो नसून आपण कळत नकळत बाबासाहेबांच्या विचारांना फाडलंय। आणि जर का असंच घडत राहिलं तर खरंच आपला समाज पुढे जाईल नाही। आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर आमचा हा पुढचा भाग तुम्ही नक्की पहा। मोमेंट अर्थात एक चळवळ। एवढी मेहनत करून निवडणुकीची तयारी केली, परंतु शेवटी तेच झालं जे गेल्या 60 ते 70 वर्षात होत आलंय। बाबासाहेबांना त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा स्वीकारलं खरं, पण ज्यांच्या सोबत मी काम करतोय ते त्यांच्या आणि माझ्या समाजाला न्याय देतील? अरे जय, ये काय रे राजेश, कसला विचार करतोयस? भूतकाळ आणि भविष्याचं, वर्तमानात केलेल्या चुकांची फळं या येत्या पिढीला भोगावी लागतात रे। अरे आमचा समाज मोलमजुरी करून ह्या शिक्षणापासून वंचित राहिलाय रे। आणि त्यांना कसा न्याय देता येईल ह्याचा विचार करत होतो। बरोबर बोलतोयस रे राजेश। अरे पण आपण समाजाला कितीही सांगितलं ना तरी तो एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो। अरे हो, पण आपण का आणि कसे हरलो हे आपल्याला कळायला नको का? समीक्षा तर झालीच पाहिजे, कारण मेहनत आपण करतो आणि फळं मात्र आपणच खातो। हो, आपणच खातो आणि त्याच्या बिया वासाला सुद्धा ठेवत नाहीत। म्हणजे बोलायचं काय तुला? मला बरंच काही बोलायचं आहे, पण सध्या पुराव्यांच्या शोधात आहे मी। एकदा का पुरावे मिळाले ना की बघच। म्हणजे समजलो नाही मी। कळेल तुला। हे बघ राजेश, मलाही कळलेच पाहिजे नेमकी माशी कुठे शिंकली येते। कळेल, लवकरच कळेल तुला। कुणी हा खेळ मांडला आणि इलेक्शनच्या तोंडावरती कोणी मोडला ना हे तुला लवकरच कळेल। अरे राजेश, पण तू कुठे चाललायस? अरे राजेश, कुठे जातोयस तू? कदाचित मला तिथे अगोदरच असायला हवं होतं। समजलं नाही मला। बाबासाहेबांसोबत नक्की बोलायचं काय तुला? ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, म्हणजे जिथे आपल्या विचार करण्याची शक्ती संपते किंवा आपल्या सगळ्यांच्या विचारशक्तीचा जिथे ऱ्हास होतो ना तिथे बाबासाहेबांच्या विचारांची सुरुवात होते। लक्षात ठेव। अरे पण नेमकं जातोयस कुठे तू? तुला बोललो ना, नाही कळणार तुला। अरे ऐक ना राजेश, अरे राजेश ऐक।
आयुष्य झोकून देणाऱ्यांची अवस्था अशीच होत असेल. आयुष्याच्या संध्याकाळी एका कार्यकर्त्याला तोच प्रश्न पडावा, ज्याचं उत्तर शोधता शोधता त्याच्या सत्कार्याचा अगदी शेवट व्हावा. पण जे प्रश्न मला पडलेत त्यांचं उत्तर कोण देईल? आयुष्यभर जी चळवळ मला माझ्या खांद्यावर निस्वार्थीपणे व्हायची आहे, तिचा शेवट नेमका कसा आणि कुठे असेल? राजेश, ज्या शेवटाची तू वाट पाहत आहेस तो शेवट कधी येणार नाही. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला बाबासाहेब? जे तुझ्या मनात आहे ते तुझ्या ओठांवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेब तुम्ही बाबासाहेब अहो प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये खरं प्रतिनिधित्व शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्या मनाला पडलेला हा प्रश्न आहे. त्यासाठी वेळ आणि काळ महत्वाचा आहे. बाबासाहेब वेळ आणि काळ बदलत चाललाय हो. बाबासाहेब अहो आयुष्याचा शेवट सुंदर व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण आयुष्याचा शेवट जेव्हा जवळ येतो तेव्हा आयुष्यात केलेल्या चुकांच्या पश्चातापाची वेळ सुद्धा आपल्याकडे उरलेली नसते. बाबासाहेब आयुष्यभर चळवळीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला, पण त्या कार्यकर्त्याच्या कार्याची काय शिदोरी बांधून ठेवली आहे की त्याच्या गाठोड्यामध्ये आजही शिळ्या भाकऱ्या आहेत, ज्या खाल्ल्याने ठसका लागून त्याचा आजही जीव जातोय. पण बाबासाहेब तुम्हीच म्हणता ना की चळवळीला अंत नाही. पण मग ही चळवळ कधी संपणार बाबासाहेब? आणि आपलं राज्य कधी येणार बाबासाहेब? सांगा ना, कधी येणार? त्यासाठी तुमच्यामध्ये स्वाभिमान जागृत असावा लागतो. पाठीचा कणासा ताठ आणि विचार तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण असावे लागतात. ते तर आहेतच ना बाबासाहेब. ते नाहीये. ते असते तर आज तुम्ही हरला नसतात. बाबासाहेब म्हणजे काय नेमकं म्हणायचंय तुम्हाला? ज्या दिवशी समजेल त्या दिवशी एकतर मी तुमच्या डोक्यातून निघून गेलो असेल किंवा तुमच्या राजकीय समीकरणांचा ऱ्हास झालेला असेल. नाही बाबासाहेब, अहो असं झालं तर सर्व संपेल हो. संपायला शिल्लक काय ठेवलंय तुम्ही? आणि असे काय झाले की तुम्ही हरलात? बाबासाहेब त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करतो, आणि जोपर्यंत मला ती उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार. जे उत्तर अनेकांच्या समोर आहे पण ते शोधण्याचा खोटा डाव करतात ना, त्यांच्या शोधांमुळे अनेक बुद्धिजीवी शोधकार्यात सामील होतात. म्हणजे बाबासाहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे? अहो मग पुरावे देखील असतीलच ना? सांगा ना बाबासाहेब, कोणी घात केला सांगा ना. असं काय झालं की ज्याची शिक्षा आता आम्हाला आयुष्यभर भोगावी लागणार आहे? बाबासाहेब सांगा ना. शिक्षा? हो, शिक्षा. अगदी कठोर शिक्षा, अगदी मृत्यूदंडाची. अरे, एक कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी अनेक परिश्रम घ्यावे लागतात, पण तो चळवळ सोडून जातो ना, त्या वेदना, त्या यातना असह्य असतात. बाबासाहेब. हो राजेश, प्रश्न देखील तूच आहेस आणि त्या प्रश्नाचे उत्तर देखील तूच आहेस. बाबासाहेब खरंच मी अजूनही समजलो नाही. राजेश, मला या समाजात खरे प्रतिनिधित्व हवे आहे, जे या देशातील प्रस्थापित राजकारण्यांनी संपवण्याचा डाव मांडला आहे. तो डाव मोडीत काढणे तुझ्या हातात आहे. शोषित, पीडित, वंचित घटकाला न्याय देणे आता तुझ्या हातात आहे. होय बाबासाहेब, तुमच्या विश्वासाला मी तडा नाही जाऊ दे. पाठीचा कणा ताठ ठेव. आपल्या रक्तात, मस्तकात स्वाभिमान आणि अभिमान जागृत ठेव. आयुष्य फार कमी आहे. जो वेळ उरला आहे त्या समाजाचा खरा समाज मान्य प्रतिनिधी बन. खरा प्रतिनिधी? होय, खरा प्रतिनिधी, रिअल रिप्रेझेंटेटिव्ह.
पाठीचा कणा ताट ठेव, पाठीचा कणा ताट आपल्या रक्तात, मस्तकात स्वाभिमान आणि अभिमान आयुष्य फार कमी आहे, आयुष्य फार जो वेळ उरला आहे, जो वेळ त्या समाजाचा खरा समाज मान्य प्रतिनिधी पाठीचा कणा ताट ठेव, पाठीचा कणा ताट आपल्या रक्तात, मस्तकात स्वाभिमान आणि अभिमान जागृत ठेव. खरा प्रतिनिधी होय होय खरा प्रतिनिधी रिअल रिप्रेझेंटेटिव्ह खरा प्रतिनिधी बाबासाहेब. बाबासाहेब